नांदणी मठाची हत्तीण महादेवी ही वंतारा इथं नेण्यात आली आहे आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची मागणी करत लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली आहे। या बैठकीला कोल्हापूरचे सगळे लोकप्रतिनिधी दाखल झालेत, तसंच नांदणी मठाचे प्रतिनिधीही या बैठकीमध्ये आहेत। महादेवी हत्तीणीला परत आणावं, तिच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सुविधा इथे निर्माण करणं शक्य आहे, असं या लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली जातेय, काय म्हणणं आहे कोल्हापूरमधल्या लोकप्रतिनिधींचं, नांदणी मठांच्या प्रतिनिधींचं? नक्कीच एकूणच हे सगळं जे लोण आहे कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं। कोल्हापूर सोबतच सांगली, सातारा आणि सोलापूर सोबतच कर्नाटकच्या सीमावर्ती भागापर्यंत हे आंदोलन आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आता एकूण मंत्रालयामध्ये या संदर्भात आपल्याला बैठक होताना पाहायला मिळत आहे। नांदणी मठातली जी ही महादेवी हत्तीणी आहे तिच्या संदर्भात ही बैठक होताना दिसते आहे। कुठेतरी एकूणच जनभावना आहे की ही जी हत्तीणी आहे हिला परत आणण्यात यावं, वनतारामध्ये ह्या हत्तीणीला पाठवण्यात आला आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि त्यामुळे कुठेतरी हस्तक्षेप यामध्ये थेटपणे सरकारला करता येत नाही आणि त्या संदर्भात आज तोडगा काढण्यासाठी ही बैठक लावण्यात आलेली आहे। एकूणच सगळे कोल्हापूरमधले लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील किंवा मग पालकमंत्री असतील, हे सगळे आपल्याला इथं दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच जे नांदणी मठ आहे तिथले जे काही गुरुजी असतील ते देखील इथं आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं यामध्ये रिट पिटिशन दाखल करावी अशा प्रकारची मागणी आपल्याला सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा मग नांदणी मठ असेल यांच्याकडनं समोर येताना पाहायला मिळतं आणि त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात काही ठाम निर्णय घेत आहे का आणि जनभावना, लोकभावना जी आहे त्याकडे कशा प्रकारे राज्य सरकार बघतंय हे बघणं देखील या बैठकीतनं महत्त्वाचं असेल। अभिषेक, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान नांदणी गावातील महादेवी हत्तीण परत येत नाही तोपर्यंत काळभैरवनाथ यात्रा करणार नाही अशी भूमिका गावानं घेतली आहे। 10 आणि 11 ऑगस्टला नांदणी गावामध्ये भैरवनाथ यात्रा होणार आहे आणि भैरवनाथ यात्रेमध्ये पालखीसमोर महादेवी हत्तीणीचाही सहभाग असायचा। नांदणी मठाची हत्तीण महादेवी ही वंतारा इथं नेण्यात आली आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या नांदणी गावानं ही आता भूमिका घेतली आहे। थोड्यात लहानाचं मोठं केलं, मला लई दुःख झालंय। झोप लागणार, लहान मुलाला पण झोप लागणार। असला सरकार आम्हाला, आमची माधुरी आम्हाला परत हवी आहे आणि का नको आम्हाला त्यांचं, आमची माधुरी आमच्या घरात यावी, आमची लेक, आमच्या गावाची लेक परत यावी, हीच आमची अपेक्षा आहे त्यांना, सरकारला। चांगलं सांभाळ झाल्याशिवाय तिच्या डोळ्यात अश्रू येतात का सांगा? म्हणजे आम्ही गेली 35 वर्ष इथं माधुरी आहे, तिला इथं आम्ही चांगलं सांभाळल्याशिवाय तिच्या डोळ्यात अश्रू येतात का? आमचे महाराजजी सुद्धा किती रडलेत, त्यांना सुद्धा म्हणजे हार जात नाही आहे आता सध्या, त्यांना फार दुःख झालंय आमच्या महाराजजींना। आमच्या गावातली यात्रा माधुरी आल्याशिवाय भरणार नाही आणि प्रत्येक यात्रेला माधुरी ही पुढे सगळ्यांच्या सर्वात पुढे असत होती, पण आता माधुरी असल्याशिवाय यात्रा भरणे शक्यच नाही आणि माधुरी आल्याशिवाय आम्ही यात्रा काही भरू शकत नाही। आम्ही लहान मुलासारखं त्याला सांभाळे। तुमच्या घरातला एखादा मेंबर गेल्यावर 8 दिवस तुम्ही ठेवून बघा की त्यांना बाहेर, तुम्हाला कसं होतंय तसं तुम्ही आमच्या माधुरीला, काल सोमवारी 1 आठवडा झाले आमची माधुरी गेल्या, लहान मुलासकट आमच्या इथं रडत आहे बाळ। आमची माधुरी परत द्या आम्हाला। तर नांदणी गावामध्ये काळभैरवनाथ यात्रा भरणार नाही जोपर्यंत